इंदापूर तालुक्यात 3 वर्षात 7 वेळा कारवाई झाली तरी देखील बेकायदेशीर मांगूर मासा मात्र या ठिकाणी वाढतोच आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्राच्या भागामध्ये विशेषतः कालटण परिसरामध्ये बेकायदेशीर मांगूर शेतीवर सातत्यानं आणि अनेकदा प्रशासनानं मोठ्या कारवाई केल्या आहेत. आता इंदापूर तालुक्यातल्या शहा गावात प्रतिबंधित या थाई मांगूर माशांची अवैध वाहतूक उघडकीस आली. इंदापूर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 19,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 6 टन प्रतिबंधित मासे नष्ट करण्यात आले. आयशर टेम्पो आणि मांगूर माशासह याची किंमत 19,20,000 रुपये एवढी झाली. या प्रकरणी दोघांविरोधात अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम, त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पण इंदापूर तालुक्यात फक्त आत्ताच गुन्हा दाखल केलाय का? मग सातत्याने मांगूर मासे का सापडतायत? म्हणजेच फक्त फांद्या छाटल्या जात आहेत, बुडावर मात्र घाव घातला जात नाही. कारण ती व्यक्ती किंवा तो ठेकेदार किंवा तो मांगूर मासा उत्पादित करणारा व्यक्ती मोठा असावा अशी देखील चर्चा आहे. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की नोव्हेंबर 2025 मध्ये देखील जवळपास 2.5 टन थाई मांगूर मासा पोलिसांनी पकडला होता. कालटण नंबर 1 मधील शेत तलावात याचं उत्पादन केलं जात होतं. त्यानंतर याच महिन्यामध्ये 3 पेक्षा जास्त कारवाया थाई मांगूर माशावर करण्यात आल्या होत्या. याच्या व्यतिरिक्त कालटणमध्ये देखील 2 सप्टेंबर 2025 मध्ये 1.5 टन मांगूर मासा नष्ट करण्यात आला होता. जुलै 2023 मध्ये पुणे सोलापूर महामार्गावर राजवडी भागानजीक आयशर टेम्पो पकडून 1800 किलो मांगूर मासे जप्त करण्यात आले होते. एवढं सगळं होत असताना सातत्याने मांगूर मासे नेमके काय येतात आणि कुठं उत्पादित होतात, का उत्पादित होतात याची खबरदारी मत्स्य विभागानं आणि पोलिसांनी अत्यंत कठोरपणे करायला हवी अशी मागणी पर्यावरणप्रेमी करतायत. कारण उजनीमध्ये सध्या देशी मासे वाढवले जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा मांसभक्षक मासा नष्ट झाला पाहिजे अशी मागणी केली.